See here, question is like this: if g of 1 equal to g of 2, then the value of integral 1 to 2 in bracket f of g of x bracket inverse into f dash of g of x into g dash of x into dx. या इंटिग्रलची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ऑप्शन्स आर 0, 1, 2 अँड नन ऑफ दीज. या प्रकारे ऑप्शन्स दिलेले आहेत. हाऊ कॅन वी सॉल्व दिस इंटिग्रल नाउ? अशा प्रकारचे क्वेश्चन्स जे आहेत ते पाहिले की थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाटतात, पण बेसिकली जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं त्यांना तर ते फार काही डिफिकल्ट नसतात. लेट दिस इज इंटिग्रल आय सपोज अँड दिस वी हॅव टू सॉल्व. हाऊ कॅन वी सॉल्व दिस इंटिग्रल नाउ? यामध्ये एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे आणि रेस टू -1 एफ ऑफ जी ऑफ एक्स. रेस टू -1 आहे. ह्या एफ ऑफ जी ऑफ एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय येतो तो आधी बघा. एफ ऑफ जी ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय? यस, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. याला जर डिफरन्शिएट केलं तर आधी एफचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना, आणि एफचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स आणि इनटू परत कॉम्पोजिटच्या रूलनुसार जी ऑफ एक्स या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे तो घ्यावा लागेल जी डॅश ऑफ एक्स. आणि ही कंप्लीट टर्म इथं अवेलेबल आहे. एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स आणि जी डॅश ऑफ एक्स ही कंप्लीट टर्म अवेलेबल आहे. बरोबर आहे? म्हणजे आपण यात सबस्टिट्यूशन काय करू शकतो? एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू जर आपण टी सबस्टिट्यूट केला, देअरफॉर एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. डेरिव्हेटिव्ह तयार. बरोबर? म्हणजे ही टर्म झाली टी आणि ही कंप्लीट टर्म झाली डी टी. इंटिग्रेशनचं कामच झालं.
आता राहिले ते लिमिट्स. लिमिट्स काय आहेत? व्हेन x इज इक्वल टू 1, x इक्वल टू जर 1 असेल, कारण लोअर लिमिट 1 आहे, ते इथे टाकलं तर t ची किंमत काय येईल? f ऑफ g ऑफ 1. बरोबर आहे. त्यानंतर व्हेन x इक्वल टू 2, t इक्वल टू काय येतोय? f ऑफ g ऑफ 2, t इक्वल टू f ऑफ g ऑफ 2. गॉट दिस? पण आता क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे g ऑफ 1 इज इक्वल टू g ऑफ 2. g ऑफ 1 इज इक्वल टू g ऑफ 2. g ऑफ 1 आणि g ऑफ 2 इक्वल आहेत हे दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. पण जर g ऑफ 1 इज इक्वल टू g ऑफ 2 आहे, तर असं गृहीत धरू आपण g ऑफ 1 ची किंमत गिव्हन दॅट काय गिव्हन आहे? g ऑफ 1 इक्वल टू g ऑफ 2. त्याला आपण समजा k गृहीत धरू. काहीतरी कॉन्स्टंटच असेल ना, काहीतरी कॉन्स्टंट असेल. ते इक्वल आहेत हे मात्र कन्फर्म आहे, हे क्वेश्चन मध्ये आपलं दिलेलं आहे. मग जर g ऑफ 1 आणि g ऑफ 2 इक्वल आहेत, त्याला आपण k गृहीत धरलं, तर इथे अप्पर लिमिट काय होणार? f ऑफ k, आणि लोअर लिमिट पण काय होणार? f ऑफ kच होणार. बरोबर आहे. अप्पर लिमिट लोअर लिमिट दोन्ही पण f ऑफ kच झाले. मग अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट जर सारखं आहे, याचं इंटिग्रेशन काहीही आलं आन्सर, काय होणार? 0 येणार. बरोबर आहे. वाटल्यास बघा, सॉल्व करून आपण जर पाहिलं, इंटिग्रल 1 to 2 च्या जागी काय येणार? f ऑफ k टू g ऑफ k, सॉरी f ऑफ kच, f ऑफ k टू f ऑफ k. हे फंक्शन म्हणजे t रेज टू -1 इंटू dt. t रेज टू -1 म्हणजे 1/t, f ऑफ k टू f ऑफ k. ॲक्च्युली काही आवश्यकताच नाही, ज्यांना थोडेसे फंडामेंटल आहेत त्यांच्यासाठी ते लगेच सांगू शकतात की याची व्हॅल्यू 0 येणार आहे. तर 1/tचं इंटिग्रेशन येणार log t, पण लोअर लिमिट f ऑफ k, अप्पर लिमिट पण f ऑफ kच आहे. डेफिनेट इंटिग्रेशनला याला आपण प्रॉपर्टीमध्ये पण ॲड करू शकतो की अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दोन्ही जर इक्वल असतील तर त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू 0च येणार. कारण आपण शेवटी इथे काय करतो, जो कोणी व्हेरिएबल असेल t x वगैरे त्या जागी अप्पर लिमिट टाकतो, म्हणजे log ऑफ f ऑफ k, आणि मायनस त्या जागीच परत लोअर लिमिट टाकतो. मग जर हे दोन लिमिटच सारखे असले तर व्हॅल्यू काय येणार? 0. ती आपण इथेच सांगू शकतो. ओके. Write down this.
नेक्स्ट इज इंटिग्रल पाई बाय 6 to pi by 4 cosec 2x into dx. Cosec 2x into dx. Options are log 9, log 3, log root 3 and none of these. Log root 3 upon 2. None of these. कसं सॉल्व करणार आहे? Cosec integration log 10 x by 2. कोसेक एक्सचं डायरेक्ट इंटिग्रेशनचाच फॉर्म्युला आहे. त्याला काही साईनमध्ये वगैरे कन्व्हर्जन करत बसण्याची सिम्प्लिफिकेशनची काही गरज नाही. त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? Log 10 x by 2 or log cosec x minus cot x. इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स याचा एक फॉर्म्युला आहे लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स किंवा लॉग ऑफ tan x बाय 2. दोन्हीपैकी कुठलाही रिझल्ट आपण वापरू शकतो. लॉग ऑफ tan x बाय 2 किंवा लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. दोन रिझल्ट्स आहेत त्याचे. आता इथे आपण कुठलाही वापरू शकतो. फक्त इथं कोसेक 2x आहे, हाच कन्व्हिनियंट आहे सेकंड रिझल्ट. इंटिग्रल कोसेक 2x इंटू dx है. यामध्ये कोसेक एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स किंवा लॉग ऑफ टॅन एक्स बाय 2. दोन रिझल्ट्स आहेत. मग इथे हा जर सेकंड रिझल्ट वापरला, फक्त इथं एक्सच्या जागी 2x आहे आणि 2x असेल तर त्याला इंटिग्रेशनच्या रूलनुसार आधी एक्स 2 डिवाइड करावं लागेल. 1/2 लॉग ऑफ टॅन. आता x/2 इथं x म्हणजेच 2x आहे. 2x अपॉन 2 म्हणजे तो येईल फक्त x. आणि याच्यासाठी लिमिटिंग व्हॅल्यूज आहेत π/6 to π/4. लिमिट्स टाकून द्या फक्त. काय लिमिट्स टाकले तर 1/2 इन ब्रॅकेट लॉग ऑफ tan π/4 मायनस लॉग ऑफ tan π/6. log of tan π/4 minus log of tan π/6. 1/2 tan π/4 ची व्हॅल्यू किती? 1 मायनस tan π/6 1/3
इक्वल टू 1/2 इंटू लॉग 1 म्हणजे 0, लॉग 1 ची किंमत 0. आता इथे मायनस लॉग 1/√3 आहे, मायनस लॉग 1/√3. लॉगच्या प्रॉपर्टीनुसार याचं जर रेसिप्रोकल घेतला तर हे साइन चेंज होतं, म्हणजे तो होईल प्लस log√3. So answer will be 1/2 log√3. So it is none of these. Okay. Integral zero to pi/2 integral 0 to pi/2 sin x into sin 2x into dx. Sin x into sin 2x into dx. ऑप्शन्स दिलेले आहेत 1/3, 2/3, 3/4, 4/3 या प्रकारे ऑप्शन्स दिलेले आहेत. 2/2. येस. sin 2x आपण 2 sin x into cos x लिहू शकतो आणि मग त्यानंतर sin 4x into cos x तयार होईल आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x अवेलेबल आहे म्हणून sin x चा sin x ला पुट करायचं. येस. मग ते t क्यूब आपण 3 होईल. लिमिटिंग व्हॅल्यू पुट केल्यानंतर प्रोव्हाइड होईल. स्ट्रेट वे इनडेफिनाइट इंटिग्रेशनचं एक्झाम्पल आहे. हा पहिला साइन एक्स ॲज इट इज राहिला, साइन 2x 2 sin x इंटू कॉस एक्स असं लिहिता येईल. 2 sin x इंटू कॉस एक्स. त्यातला 2 कॉन्स्टंट आउटसाइड इंटिग्रेशन घेतला, इंटिग्रल 0 to pi/2 sin x इंटू sin x म्हणजे sin स्क्वेअर x इंटू कॉस एक्स. आता sin x चा डेरिव्हेटिव्ह तर अवेलेबल आहे, म्हणजे आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. यात सबस्टिट्यूशन काय करणार, sin x इक्वल टू जर t टाकला
तर cos x dx इज इक्वल टू dt. sin x इक्वल टू t टाकला तर cos x dx इक्वल टू dt. लिमिटिंग व्हॅल्यूज when x इक्वल टू लोअर लिमिट आहे t 0, लोअर लिमिट 0 आहे. x ची किंमत जर इथे 0 टाकली तर t इक्वल टू साइन 0 म्हणजे 0. आणि अप्पर लिमिट when x इक्वल टू पाय बाय 2, x इक्वल टू पाय बाय 2 असेल तर t इक्वल टू साइन पाय बाय 2 म्हणजे 1. आणि मग इंटिग्रल होईल 2 इंटू 0 टू 1. हे 2 कॉन्स्टंट ॲज इट इज राहिला 0 टू 1. साइन एक्सच्या जागी आपण t सबस्टिट्यूट केलेला आहे आणि cos x dx म्हणजे dt. 2 टाइम्स t स्क्वेअरचं इंटिग्रेशन t क्यूब अपॉन 3, लिमिटिंग व्हॅल्यू 0 टू 1. 2 इन ब्रॅकेट t च्या जागी अप्पर लिमिट टाका 1/3 मायनस 0. So answer is 2/3. Next one is like this. If integral 0 to 1 e raised to t upon t plus 1 into dt, e raised to t upon t plus 1 into dt equal to a, small a. Then integral b minus 1 to b e raised to minus t upon t minus b minus 1 into dt. याची व्हॅल्यू काय असेल ते विचारलंय. ऑप्शन्स दिलेले आहेत. b इंटू ई रेस टू मायनस बी, मायनस ए ई रेस टू मायनस बी, ए ई रेस टू मायनस बी, and last one is none of these. आता अशा प्रकारचे एक्झाम्पल जे असतात हे जेई लेवलला मोस्टली असे प्रेफर केले जातात. या प्रकारच्या एक्झाम्पल्ससाठी एक महत्त्वाची थिंकिंग डायरेक्शन अशी असते की यात आपल्याला एका इंटिग्रलची व्हॅल्यू दिलेली आहे, याचा अर्थ हे इंटिग्रेशन सॉल्व करत बसण्याची गरज नाही आहे. दुसऱ्या इंटिग्रलची व्हॅल्यू विचारली आहे, या दुसऱ्या इंटिग्रलला काहीतरी असं त्याच्यामध्ये घडणार की त्याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये होणार आणि मग याची व्हॅल्यू ए इथे टाकणार आपण डायरेक्ट. मग आता या इंटिग्रलला समजा आपण आय कन्सिडर करू.
या इंटिग्रलमध्ये नेमकं काय केलं की असलं काहीतरी इंटिग्रेशन तयार होईल. याचाच आपल्याला विचार करायचा. काय करता येईल बरं? Yes. How can we solve this? How can we convert this from one form to another form? Yes. पहा, इथे t+1 आहे. आता आपला व्हेरिएबल टी ऐवजी चालतात. व्हेरिएबल आपण रिप्लेस करण्याची प्रॉपर्टी आपल्याकडे आहे. इथे t+1 आहे. इथे e⁻t आहे, e⁻−t म्हणजे साइन चेंज कुठेतरी असणार आहे यामध्ये. ह्या t−b−1 लाच t+1 या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. सबस्टिट्यूशन तर आहेच नक्की. समजा आपण t−b या जागी लिहिला -x. पहा आता काय इफेक्ट होतो ते. t−b याच्या जागी लिहिला -x म्हणजेच हा जो -t आहे त्याच्या जागी काय येणार. त्यासाठी आपण t राईट साईडला घेऊ, x लेफ्ट साईडला घेऊ. म्हणजेच -t = x - b. किंवा तुम्हाला मोर कम्फर्टेबली लक्षात येण्यासाठी x - b = -t. आता याचा काय इफेक्ट आहे लक्षात घ्या. डिफरन्शिएट जर केला तर dt = काय ना -tx. लिमिटिंग व्हॅल्यू पहा आता काय होणार आहेत.
व्हॅन आता पहिलं इंटिग्रेशन टी या फॉर्ममध्ये, त्यामुळे टी इज इक्वल टू बी मायनस वन. लोअर लिमिट टीच आहे, लोअर लिमिट आहे टीचं आणि ते आहे बी मायनस वन. बी मायनस वन जर इथे टाकला तर काय होतंय, बी मायनस वन मायनस बी इक्वल टू मायनस एक्स. यातला बी बी कॅन्सल झाला. मायनस वन इज इक्वल टू मायनस एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू वन आला. बरोबर, एक्स इक्वल टू वन. काय केलंय लक्षात घ्या कॅल्क्युलेशन. इथे आपण टीच्या जागी बी मायनस वन टाकला, टीच्या जागी बी मायनस वन टाकला की एक्सची व्हॅल्यू वन येते. त्यानंतर व्हॅन टी इक्वल टू बी, अप्पर लिमिट काय बी, ते बी जर इथे टाकला तर बी मायनस बी इक्वल टू मायनस एक्स. बी मायनस बी म्हणजे झिरो, झिरो इक्वल टू मायनस एक्स म्हणजे एक्स इक्वल टू झिरो आला. एक्स इक्वल टू झिरो. ओके, आता यामध्ये या व्हॅल्यूज इंटिग्रेशनमध्ये टाकल्यानंतर काय होतंय बघा. आता लक्ष द्या केअरफुली. आय इक्वल टू आपल्याला मिळतोय लिमिटिंग व्हॅल्यूज, लिमिटिंग व्हॅल्यूज बी मायनस वन, त्याऐवजी वन येतोय, आणि बी त्याऐवजी झिरो येतोय. त्यानंतर ई रेस टू मायनस टी ए, मायनस टीच्या जागी काय लिहिणार आपण, एक्स मायनस बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला टी मायनस बी, टी मायनस बीच्या जागी आपण काय लिहिलं आहे मायनस एक्स, आणि पुढे मायनस वन तसाच, आणि डी एक्सच्या जागी डी टीच्या जागी काय आला मायनस डी एक्स. ओके, आपल्याला हे इंटिग्रल तयार करायचं आहे. त्याच्या जवळपास आपण पोहोचलोय बऱ्यापैकी. यात आता पहिल्यांदा इंटिग्रल लिमिटिंग व्हॅल्यूज, ठीक आहे सध्या आपण लिमिटिंग व्हॅल्यूज राहू दे तशाच, 1 to 0. ई रेस टू टी पाहिजे आपल्याला. आपण ई रेस टू एक्स मायनस बी आहे, त्याला ई रेस टू एक्स वेगळा इंटू ई रेस टू मायनस बी वेगळा असं लिहू शकतो. डिनॉमिनेटरून मायनस कॉमन येईल, एक्स प्लस वन इंटू मायनस डी एक्स. बी केअरफुल. आता इथे हे मायनस मायनस कॅन्सल झाला, प्लस होऊन जाईल. बरोबर, ई रेस टू मायनस बी कॉन्स्टंट आहे, तो बाहेर घेऊ आपण. म्हणजे टर्म काय येईल, ई रेस टू मायनस बी 1 to 0 ई रेस टू एक्स अपॉन एक्स प्लस वन इंटू डी एक्स. बघा आता याला कम्पेअर करून याच्यासोबत बऱ्यापैकी टर्म आल्यात. फक्त लिमिटिंग व्हॅल्यूज, लिमिटिंग व्हॅल्यूज इंटरचेंज करा.
अप्पर लिमिट लोअर लिमिट जर इंटरचेंज केले डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये तर साईन चेंज होतं आपल्याला माहीत आहे. म्हणजे मायनस ई रेस टू मायनस बी इंटिग्रल होईल 0 to 1 ई रेस टू एक्स अपॉन एक्स प्लस 1 इंटू डी एक्स. बघा आता असं झालंय का हे. वाटल्यास परत आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे व्हेरिएबल रिप्लेसमेंटची की त्यात आपण एक्सच्या जागी कोणताही व्हेरिएबल रिप्लेस करू शकतो. म्हणजे आपण एक्सच्या जागी टी पण रिप्लेस करू शकतो. मायनस ई रेस टू मायनस बी 0 to 1 ई रेस टू टी अपॉन टी प्लस 1 इंटू डी टी. आणि याची व्हॅल्यू काय आहे ए. सो आन्सर इज मायनस ए ई रेस टू मायनस बी. सेकंड ऑप्शन. त्यामुळे अशा प्रकारचे एक्झाम्पल्स खूप काही डिफिकल्ट नसतात. थोडंसं त्याच्यावरती विचार जर केला तर ते सॉल्व्ह होण्यासारखे असतात. आपण काय करतो खूप मोठं एक्झाम्पल दिसतं आणि त्यामुळं त्याच्यावरती विचार करत नाही, त्याला इग्नोर करतो. पण हे एक्झाम्पल्स या टाईपचे अशा प्रकारे असणारे ॲक्च्युली सोपे असतात.